विद्यार्थी मित्रांनो, व्ही म्हणजेच मार्केट रिसर्च अँड बिझनेस लॉ या विषयातील जे आपलं दुसरं प्रकरण आहे, मागणीचं विश्लेषण, ज्याला आपण डिमांड ॲनालिसिस असं आपण म्हणतो, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 18मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या प्रकरणातील हा शेवटचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारपेठ विभाजनाचे वर्गीकरण, ज्यालाच आपण क्लासिफिकेशन ऑफ मार्केट सेगमेंटेशन, यावर आपण चर्चा केली होती. त्यामध्ये आपण भौगोलिक घटकानुसार होणारं वर्गीकरण कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेतली. त्याचबरोबर सामाजिक व आर्थिक घटकानुसार कशा पद्धतीनं बाजारपेठांचं आपल्याला वर्गीकरण किंवा विभाजन करता येईल याही विषयावर आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक घटकांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात आलं की वय आणि लिंगभेद, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न, धर्म आणि संस्कृती या घटकांचा विचार करून ग्राहकांच्या दृष्टिकोनातून किंवा या मुद्द्यांच्या आधारे ग्राहकांचा अभ्यास करून आपण बाजारपेठाचं विभाजन किंवा वर्गीकरण करू शकतो. मग त्यानंतरचा आपण तिसरा मुद्दा पाहिला की मानसिक घटकानुसार बाजारपेठांचं वर्गीकरण. मानसिक घटकामध्ये आपण पाहिलं की ग्राहकांची स्वभाव वैशिष्ट्ये कशा प्रकारची असतात, या स्वभाव वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपल्याला त्यांची वैचारिक पातळी कशा पद्धतीची आहे, त्यांचं ग्राहकांचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे, ग्राहकांची जीवनशैली कशा पद्धतीची आहे आणि त्यांच्या या जीवनशैलीचा त्यांच्या मागणीवर किंवा वस्तूंच्या मागणीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो याविषयींचा अभ्यास करून आपल्याला बाजारपेठांचं वर्गीकरण किंवा विभाजन करावं लागतं. याबरोबरच व्यक्तिमत्व हा घटक देखील वस्तूंच्या मागणीवर परिणाम करणारा असतो. यामध्ये स्वतंत्र आत्मविश्वास, बदलांच्या प्रती असणारी संवेदना हे सुद्धा ग्राहकांच्या मागणीवर परिणाम करत असतात. त्याचबरोबर पारंपरिक प्रतिष्ठेला जपणाऱ्या काही बाबी असतात. कमी खर्च करण्याची जी प्रवृत्ती आणि सवय असते, यामुळे सुद्धा वस्तूंच्या मागणीवर परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून ग्राहकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची अभ्यास करून किंवा ग्राहकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपल्याला किंवा वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास करून आपल्याला बाजारपेठांचं विभागीकरण किंवा विभक्तीकरण करता येतं. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा असा होता की ग्राहकांची वर्तणूक घटकानुसार. ग्राहकांची वर्तणूक घटकानुसार म्हणजे ग्राहकांची बाजारपेठेतील वर्तणूक, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानुसार बाजारपेठांचे विभाजन केले जाते. काही ग्राहकांचे वस्तूंच्या किमतीकडे, काही ग्राहकांचे वस्तूंच्या गुणवत्तेकडे, तर काही ग्राहकांची वस्तूंची किंमत आणि गुणवत्ता याकडं अधिक लक्ष असतं. आणि याचाही विचार करून आपल्याला बाजारपेठांचं विभाजन करता येतं. याचबरोबर काही ग्राहकांच्या मनामध्ये ब्रँड लॉयल्टी असते, वस्तूंची निष्ठता असते. त्या वस्तूंचं नाव, त्या वस्तूंचा ब्रँड, त्या वस्तूंची उपयोगिता त्यांच्या मनामध्ये एवढी बसलेली असते की याशिवाय इतर वस्तू खरेदी करण्यामध्ये ग्राहक तयार होत नाहीत किंवा त्यांची मानसिकता होत नाही. याला आपण ब्रँड निष्ठा असं आपण म्हणतो. मग वस्तूंची विविध प्रकारची जी गुणवैशिष्ट्ये असतात, यानुसार सुद्धा आपल्याला बाजारपेठांचं विभागीकरण करावं लागतं. बाजारपेठांचं विभागीकरण हे प्रामुख्यानं दोन पद्धतीनं किंवा दोन वेळेला केलं जातं किंवा दोन दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला आहे की वस्तूंचं उत्पादन करण्यापूर्वी आपण या सगळ्या गोष्टींचा, बाजारपेठांचा अभ्यास करणं, बाजारपेठांचं विभागीकरण करणं, वर्गीकरण करणं आणि त्यानंतर आपण वस्तूंचं उत्पादन करणं, हा एक भाग. दुसरा प्रकार असा आहे की ऑलरेडी आपण प्रत्यक्षामध्ये वस्तूंचं उत्पादन करतोय, बाजारामध्ये आपलं काही प्रमाणामध्ये नाव आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन वस्तूमध्ये बदल करून बाजारपेठेमध्ये अपेक्षित असणाऱ्या ग्राहकांना जे बाजारपेठामधल्या जे काही वस्तू आवश्यक आहेत, अपेक्षित आहेत, त्यांचा विचार करून आपल्याला वस्तूमध्ये काही आपल्याला सुधारणा करायच्यात, अशा वेळेला सुद्धा आपल्याला बाजारपेठांचं विभाजन किंवा वर्गीकरण करावं लागतं. मग हे आपण
4-5 मुद्दे पाहिले बाजारपेठ विभाजन किंवा वर्गीकरणाचे, त्या अनुषंगानं त्याचा अभ्यासही केला, विचारही केला. आता आपण या प्रकरणातील शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच फरक स्पष्ट करा या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने या प्रकरणातील 2 मुद्दे फरक स्पष्ट करण्यासारखे आहेत. त्यातला पहिला आहे अल्प मुदतीचं विक्री पूर्वानुमान आणि दीर्घ मुदतीचं विक्री पूर्वानुमान, हा एक नंबर 1चा. नंबर 2चा फरक स्पष्ट करा आहे वरिष्ठांच्या आणि विक्री प्रतिनिधींच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान. यामध्ये सुद्धा आपण जवळपास 5 ते 6 घटकांचा किंवा मुद्द्यांचा विचार करून आपण फरक स्पष्ट करणार आहोत किंवा फरक पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा अल्प मुदतीचे विक्री पूर्वानुमान आणि दीर्घ मुदतीचे विक्री पूर्वानुमान यामध्ये नेमका काय फरक आहे, कशा स्वरूपाचा फरक आहे, हे आपण एक एक मुद्द्यांचा विचार करूयात किंवा चर्चा करूयात. पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की अल्प मुदतीचे विक्री पूर्वानुमान हे 3 ते 6 महिन्याच्या जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी तयार केले जाते. 3 महिने असतील, 6 महिने असतील, 9 महिने असतील किंवा 1 वर्ष कालावधीपर्यंतचा जो काही विक्री पूर्वानुमान तयार केला जातो त्याला अल्प मुदतीचा विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणत असतो मित्रांनो. दीर्घ मुदतीच्या विक्री पूर्वानुमानामध्ये किमान 5 वर्ष मुदतीचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा विक्री पूर्वानुमान निश्चित केला जातो, त्याला दीर्घ मुदतीचं विक्री पूर्वानुमान आपण असं म्हणत असतो मित्रांनो. मग दुसरा जो फरक आहे अल्प मुदतीचे विक्री पूर्वानुमानातला दुसरा जो फरक आहे खेळत्या भांडवलाची आवश्यकता निर्धारित करण्याकरिता अल्पकालीन विक्री पूर्वानुमान अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणजे खेळत्या भांडवलाची आवश्यकता किती आहे हे जाणून घेणं आणि त्याची उपलब्धता निर्माण करणं किंवा तयार करणं याकरिता अल्प मुदतीचं विक्री पूर्वानुमान जास्तीत जास्त उपयुक्त आहे असं काही तज्ज्ञांचं किंवा व्यक्तींचं मत आहे. त्या अनुषंगानं हा एक फरक दिला आहे. तर दीर्घ मुदतीच्या विक्री पूर्वानुमानामध्ये भविष्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमाचा भांडवली खर्च कोणत्या वेळी किती लागेल याची पूर्वकल्पना मिळविण्याकरिता हा दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान उपयुक्त होतो. भांडवली स्वरूपाचा खर्च म्हणजे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आपल्याला आणि तशा स्वरूपाचा खर्च आपल्याला भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं कधी, किती आणि कोणत्या वर्षी लागणार आहे याविषयीचं नियोजन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान हा जास्त उपयुक्त असल्याचं आपल्याला दुसऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करताना स्पष्ट झालेला आहे. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो अल्प मुदतीच्या विक्री पूर्वानुमानामध्ये की यामध्ये त्वरित बदल होणाऱ्या घटकाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. उदाहरणार्थ नवीन आदेश, ग्राहकांच्या, स्पर्धकांच्या घडामोडी, डीलर्सकडे असलेला माल या सगळ्या गोष्टींचा विचार करून, कारण हे अल्पमुदतीचं विक्री पूर्वानुमान असल्यामुळं या प्रकारच्या विक्री पूर्वानुमानामध्ये त्वरित होणाऱ्या बदलांच्या घटकाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. नवीन आदेश पुरविले जातात, स्पर्धकांच्या घडामोडींचा अभ्यास केला जातो आणि डीलरकडे असणारा माल सुद्धा किती आहे याविषयीची आपल्याला त्या ठिकाणी चर्चा केली जाते किंवा त्याविषयीचा त्याचा अभ्यास केला जातो. नंबर 3 आहे दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान. भविष्यात संभाव्य बदल होणाऱ्या घटकाविषयी अंदाज घेतला जातो. म्हणजे दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान भविष्यात संभाव्य बदल होणाऱ्या घटकाविषयी अंदाज घेतला जातो. दीर्घकालीन विक्री पूर्वानुमानामध्ये भविष्यामध्ये कशा प्रकारचे संभाव्य बदल होऊ शकतात आणि त्या बदलावर आपल्याला मात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे, कशा प्रकारची वित्त उपलब्ध केला पाहिजे याविषयीची जास्त माहिती किंवा याविषयीचा जास्त अभ्यास विक्री पूर्वानुमानाच्या अनुषंगाने किंवा ह्याच्यातून होऊ शकतो. त्यानंतरचा 4था आहे फरक स्पष्ट करातला मुद्दा, अल्पकालीन विक्री पूर्वानुमान जास्त लवचिक असतो. म्हणजे तो सहजपणे बदलता येतो कारण तो शॉर्टकालीन असतो. तर दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान हा जास्त लवचिक असण्याची आवश्यकता नसते कारण त्याला टाईम पिरियड जो असतो, कालावधी जो असतो 5 वर्ष ते 6 वर्ष मुदतीचा असतो, त्यामुळं त्याला लवचिक असण्याची आवश्यकता नसते. ताबडतोब अचानक एखाद्या वेळेला बदल केला काही तर भविष्यामध्ये त्याच्या उलट परिस्थिती बाजारपेठेमध्ये होऊ शकते आणि त्याचा फटका आपल्या व्यवसाय संस्थेला बसू शकतो. या अनुषंगानं आपण विचार करत असताना आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की अल्पकालीन विक्री पूर्वानुमान हा लवचिक असतो तर दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान हा अलवचिक असतो. म्हणजे लवचिक
नसतो. पाचवा मुद्दा आहे मित्रांनो, यामध्ये अल्पकालीन विक्री पूर्वानुमानाकरिता साधारणपणे विक्री प्रतिनिधींच्या मतावर विक्री पूर्वानुमानाची उपयुक्तता ठरत असते. म्हणजे अल्पकालीन विक्री पूर्वानुमानाकरिता विक्री प्रतिनिधींच्या मतावर विक्री पूर्वानुमान शक्यतो तयार केला जातो त्या ठिकाणी, कारण कालावधी कमी असतो, विक्रेत्यांना जास्त मार्केटमधली माहिती असते, बाजारपेठेमधल्या काचखळगा किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात, कोणत्या ठिकाणी आपण सहजपणे व्यापार करू शकू, अशा पद्धतीची सर्व माहिती ही विक्री प्रतिनिधींना असल्यामुळं अल्पकालीन विक्री पूर्वानुमानामध्ये विक्रेत्यांच्या मताला जास्त महत्त्व दिलं जातं. ही एक बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर इकडं दीर्घ मुदतीच्या विक्री पूर्वानुमानामध्ये दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान हा विविध पद्धती तसेच संशोधन आणि विकास इत्यादीसाठी उपयुक्त ठरतो. दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान हा विक्री पूर्वानुमानाच्या विविध पद्धती राबवण्यासाठी तसेच संशोधन आणि विकास कार्य इत्यादींचं जो काही कार्य आहे ते व्यवस्थितपणे राबवण्यासाठी आपली दीर्घकालीन आपल्याला विक्री पूर्वानुमान म्हणजे आवश्यक असतो किंवा उपयुक्त असतो. तर हे 5 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण अल्पकालीन आणि दीर्घकालीन विक्री पूर्वानुमानामधील फरक कशा पद्धतीनं आहे, कशा प्रकारचा आहे, या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. आता यानंतर वरिष्ठांच्या मतानुसार आणि विक्री प्रतिनिधींच्या मतानुसार आधारित असणारा विक्री पूर्वानुमान या दोनमध्ये काय फरक आहे हे आपण 6 मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करणार आहोत मित्रांनो. त्यातला पहिला आहे वरिष्ठांच्या मतावर आधारित असणारा विक्री पूर्वानुमानातला पहिला मुद्दा आहे की या विक्री पूर्वानुमान पद्धतीत संभाव्य विक्रीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांची मतं व दृष्टिकोन विचारात घेऊन विक्री पूर्वानुमान निश्चित केला जातो. वरिष्ठांच्या मतावर आधारित निश्चित केले जाणारा विक्री पूर्वानुमान म्हणजे काय की वरिष्ठ अधिकारी जे संघटनेमध्ये आहेत त्यांची मतं आजमावली जातात, त्यांचा दृष्टिकोन आजमावला जातो, त्यांना काही सुचवा म्हणून सांगितलं जातं आणि याला आपण म्हणजे अशा पद्धतीनं हा विक्री पूर्वानुमान निश्चित होत असतो. तर इकडच्या म्हणजे विक्री प्रतिनिधींच्या मतावर आधारित असणारा विक्री पूर्वानुमानामध्ये या पद्धतीत विक्री प्रतिनिधी आणि विक्रेते यांची मते व दृष्टिकोन विचारात घेऊन त्या आधारावर विक्री पूर्वानुमान निश्चित केला जातो किंवा ठरवला जातो. दुसरा मुद्दा आहे वरिष्ठ अधिकारी हे अनुभवी असतात, बाजारपेठेतील परिस्थितीविषयीचा त्यांचा अभ्यास असतो, त्यांना त्याविषयीची पूर्ण माहिती अवगत असते आणि भविष्यकाळातील घटनांचा अंदाज करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. या आधारावर हा विक्री पूर्वानुमान निश्चित केला जातो. व्यवसाय संघटनेतील असणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं मत आजमावून घेतलं जातं, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जातो आणि अशा वेळेला त्यांना मत स्वतःचा निर्णय घेण्याचा किंवा त्या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करण्याचा, अपेक्षा व्यक्त करण्याचा, मागणीबद्दलची पुरेशी त्यांना माहिती असते, त्यामुळे ते व्यवस्थितपणे सांगू शकतात. तर त्यानंतरचा तिसरा फरक आहे की वरिष्ठांच्या मतावर आधारित असणारा विक्री पूर्वानुमान या पद्धती सुलभ, कमी खर्चिक व जलद गतीची असते. की वरिष्ठांच्या मतावर असणारी जी काही पद्धती असते ती सरळ आणि सोपी असते आणि कमी खर्चाची आणि लवकर दृष्ट्या पार पडते. तर विक्री प्रतिनिधींच्या पदामध्ये तुलनात्मकदृष्ट्या वेळ घेणारी व थोडीशी खर्चिक असते, कारण विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घेणं ही थोडंसं जिकिरीचं काम असतं. चौथा मुद्दा आहे वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो, कारण बाजारपेठेशी संबंध नसलेले अधिकारीसुद्धा यात सहभागी होतात. यामध्ये वरिष्ठ अधिकारी फक्त केबिनमध्ये बसून, ऑफिसमध्ये बसून, कार्यालयामध्ये बसून कार्य करत असतात. त्यांना प्रत्यक्ष फील्डवरचं वर्क कशा पद्धतीनं आहे, बाजारपेठेतली वस्तुस्थिती काय आहे आणि परिस्थिती कशा प्रकारची आहे याचा मात्र अभाव या प्रकारच्या विक्री पूर्वानुमानामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर इकडं विक्री प्रतिनिधींच्या आधारावर म्हटलं तर ही पद्धती वस्तुनिष्ठता आणि वास्तविकता असते, कारण विक्रेत्यांना बाजारपेठेतली संपूर्ण माहिती असते आणि त्यामुळं कशा पद्धतीनं आपण बाजारामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा आपल्याला सुलभपणे कार्य करता येईल याविषयी त्यांना माहिती असते. त्याचबरोबर वरिष्ठांच्या मतावर आधारित याच्यामध्ये पुढचा मुद्दा नवीन व्यवसायाकरता विस्तृत आकडेवारी आणि माहिती उपलब्ध नसते, तेव्हा ही पद्धत योग्य असते. म्हणजे नव्यानं जेव्हा आपण व्यवसाय करत असू तेव्हा ही पद्धती उपयुक्त असते. तर नवीन व्यवसायाबाबत विक्रेते योग्य प्रकारे अनुमान करू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की विक्रेते हे नवीनच आलेले असतात आणि त्यांना त्याविषयीची माहिती नसते. 6व्या मुद्द्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारचे ज्ञान अवगत असते. हे सर्व घटकांना व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घेतात आणि त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. तर विक्रेत्यांचे मात्र ज्ञान आणि कार्यक्षेत्र मर्यादित
मर्यादित असल्यामुळे विक्री पूर्वानुमानाला प्रभावित असणाऱ्या सर्व घटकांची ते व्यवस्थितपणे हे करू शकतील याची काही खात्री देता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे 6 मुद्द्यांच्या आधारे आपण विक्री पूर्वानुमान वरिष्ठांच्या मतानुसार आणि विक्री प्रतिनिधींच्या मतानुसार केलेलं आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला मागणीचं विश्लेषण हे जे प्रकरण आहे ते आपलं संपलेलं आहे. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये VC म्हणजे ग्रामीण विकास व स्कंद विपणी या ह्याच्यातला आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. मित्रांनो थांबा.